नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड तालुक्यात मोठी कारवाई। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांनी अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई करत तब्बल 1,19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। धुळे-सोलापूर हायवेवरून रेतीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या 2 हायवा वाहनांवर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। खासगी बातमीदारांमार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक मोहीम राबवण्यात आली। वाहने थांबवून तपासणी केली असता कोणतीही पावती, चालन किंवा परवाना सादर करण्यात आला नाही। दोन्ही वाहनांवर क्रमांकही लिहिलेले नव्हते। चालकांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचेही निष्पन्न झाले। चालकांचे फोटो घेण्यात आले असून त्यांच्या जबाबांवर स्वाक्षा आणि अंगठ्याचे निशाण घेण्यात आले आहे। सदर वाहनांचा चेसिस क्रमांक नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाई दरम्यान महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि कर्मचारी उपस्थित होते। पोलीस बंदोबस्तासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गुरले व श्री मस्के यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले। सदर कारवाई महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि भारतीय नागरिक संहिता कलम 163 अंतर्गत करण्यात आली आहे। नदीपात्रात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। अशीच कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।